नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. गावाकडच्या बातम्यांमध्ये बातम्या सुरुवातीला आपण बघणार आहोत. थोडक्यात देशभरातले वाहतूक कर्मचारी आजपासून 2 दिवसांच्या संपावर जात आहेत. कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान केली जावी आणि दर महिना 24,000 रुपये किमान वेतन मिळावं या प्रमुख मागण्यांसाठी वाहतूक कर्मचाऱ्यांनी हे संपाचं हत्यार उपसलंय. बँकांच्या विलीनीकरणाला विरोध, किमान वेतन आणि सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात बँक कर्मचारी 2 दिवसांच्या संपावर आहेत. या संपाला ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि भारतीय बँक कर्मचारी संघानं पाठिंबा दिलाय. 2 दिवस बँकांचे व्यवहार ठप्प असतील. शासकीय वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोधासह विविध मागण्यांसाठी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे राज्यभरातले कर्मचारी संपावर आहेत. 3 कंपन्यांचे 83,000 कर्मचारी 72 तासांच्या संपामध्ये सहभागी झाले आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना मोदी सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा मोठा निर्णय काल घेतला. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिलेली आहे. जातीपेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण दिलं जावं या नेहमीच संघाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे केंद्रानं आर्थिक निकषावर सवर्णांना 10% आरक्षण जाहीर केल्यानं संघानं या निर्णयाचं स्वागत केलंय. सरकारच्या सवर्णांसंदर्भातल्या आरक्षणाच्या निर्णयावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी कडाडून टीका केली आहे. निवडणुकीला 8 आठवडे उरलेत आणि आता त्यामुळे मोदी सरकार आणखी जुमले दाखवेल अशा शब्दात त्यांनी टीका केली. तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. भाजप सेनेतल्या वाढत्या दुराव्याबाबत संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलंय. युतीचा पोपट पूर्वीच मेला असून युती तोडण्यासाठी योग्य व्यासपीठ देखील ठरलेलं आहे असे संकेत त्यांनी न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत बोलताना दिले आहेत. भाजप नेत्यांकडून नेहरू आणि गांधी परिवारावर टीका केली जात असताना गडकरींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचं काल तोंड भरून कौतुक केलं. इंदिरा गांधी यांनी अनेक ताकदवान नेत्यांना झुकवलं आणि आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. या कर्तृत्ववान महिलेनं आरक्षणाचा लाभ घेतला होता का असा सवालही काल गडकरींनी उपस्थित केला. नितीन गडकरींनी काल केलेल्या या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांची मतं पटत असल्याचं गडकरींनी जाहीर करावं असं आवाहन काँग्रेसचे नेते डॉ. आशिष देशमुख यांनी केलंय. बातमी पंकजा मुंडेंसंदर्भातली. लातूरमध्ये बोलताना त्यांनी एक धाडसी विधान केलंय. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी स्थानिक पातळीवर प्रचार करताना पक्ष कोणता हे बघण्यापेक्षा तो माणूस कसा आहे हे बघावं असं विधान त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचं लवकरच भूमिपूजन केलं जाईल. नागपूर मुंबई महामार्गासाठीच्या सर्व परवानग्या आणि भूसंपादनाचं काम पूर्ण झालंय. 100% भूसंपादन झाल्याचा सरकारनं दावा केला आहे. मंत्रालयाच्या पुन्हा एकदा काल आत्महत्येचा प्रयत्न झाला. एका तरुणानं 3ऱ्या मजल्यावरून उडी मारली पण जाळी बसवलेली असल्यामुळे हा तरुण वाचला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी या तरुणाला जाळीवरून सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. लक्ष्मण चव्हाण असं या तरुणाचं नाव कळतंय. आणि याच तरुणाच्या सहकाऱ्यांनी मंत्रालयामध्ये काल गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. 7व्या मजल्यावर जाऊन त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या लक्ष्मण चव्हाणसह सर्व तरुण हे प्रजासत्ताक भारत पक्षाचे कार्यकर्ते आहेत. शिरूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा अजित पवारांनी बोलून दाखवली आहे. काल एका खासगी कार्यक्रमात बोलताना अजित पवारांच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. शरद पवारांनी जर आदेश दिले तर शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढेन आणि जिंकून दाखवेन असा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याचं कळतंय. तर दुसरीकडे पक्षानं जबाबदारी दिली तर पवारांची बारामती ही जिंकू असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये म्हटलंय. योग्य नियोजन केलं तर कोणतीही निवडणूक जिंकू शकतो. पुणे, पिंपरी चिंचवड अजित पवारांचा गड येणे आता कुठे आहे अजित पवारांची सत्ता असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जळगावच्या लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीबाबत उज्ज्वल निकम यांनी आपलं मत नोंदवलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं तिकिटाची ऑफर दिली पण माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही आणि त्यामुळे मी याबद्दल अजून विचार केलेला नाही असं ते म्हणाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी भाजपत येण्याची ऑफर दिली आहे. तुम्ही आलात तर विचार करू असं वक्तव्य काल ते अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना केलं. आरक्षणाच्या मुद्द्यावर आता पंकजा मुंडेंनी उडी घेतली आहे. जोपर्यंत धनगर आरक्षणाला, धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयात पाऊल टाकणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. खासदार उदयनराजे भोसले आपल्या नाट्यमय भाषण शैलीसाठी कायमच चर्चेत असतात. क्रिकेट सामन्यादरम्यान साताऱ्यामध्ये त्यांची स्टाईल काल पुन्हा पाहता आली.
खासदार आमदार झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना लोकांचा विसर पडतो, पण मी अनेकदा स्वतःला चिमटा काढून विचारतो की मी खरंच खासदार आहे का, असं वक्तव्य काल त्यांनी केलंय. पंतप्रधानांची उद्या सोलापुरात सभा होती आणि त्यानिमित्तानं सोलापुरात भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 30,000 घरांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन, महापालिकेच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ आणि स्मार्ट सिटी अंतर्गत झालेले अनेक विकास कामांचंही उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सोलापूरमधल्या सभेवर धनगर समाजानं बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. 2014 साली मोदींनी दिलेलं धनगर आरक्षणाचं आश्वासन अजूनही पूर्ण केल्या नसल्याची खंत या समाजाने व्यक्त केली. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात एक मोठा खुलासा झालेला आहे. सनातनच्या माजी संपादक स्वर्गीय शशिकांत राणेंचा हात असल्याची सूत्रांची माहिती आहे. कर्नाटक एसआयटीच्या आरोपपत्रात शशिकांत राणेंचं नाव कळत आलेलं आहे. नांदेडमधली बातमी आपण बघतोय. जुना मोंढा भागातल्या कापड बाजारात महिला चोरांची टोळीनं सध्या धुमाकूळ घातलाय. बुरखाधारी महिलांची ही टोळी ग्राहक बनून दुकानात महागड्या कपड्यांची चोरी करत असल्याचा प्रकार आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहतो आहोत. औरंगाबादमध्ये संतापलेल्या महिलांनी गल्लीतल्या देशी दारू दुकानाची तोडफोड केली आहे. जयभवानी नगरातल्या या दुकानात घुसून महिलांनी दारूच्या बाटल्या फोडलेल्या आहेत. बातमी कोल्हापुरातली नाट्यवितरक प्रफुल्ल महाजन यांचा मृतदेह सापडलेला आहे कोटातीर्थ तलावामध्ये. कोल्हापुरातले ज्येष्ठ नाट्यवितरक अशी त्यांची ओळख होती. बीड तालुक्यातल्या कुटेवाडीत 60 फूट खोल विहिरीत शेतकऱ्यांसह शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केलं. दुष्काळी उपाययोजनांच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. शिर्डी तालुक्यातल्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या गेटवर काल रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. आपण संबंधित मंत्र्यांशी लवकरच बैठक करू या कुलसचिवांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. शिक्षण मंत्री विनोद तावडेंविरोधात परभणीमध्ये एनएसयूआयनं निदर्शनं केली. अमरावतीत तावडेंना प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अटकेचे आदेश निघाले होते आणि त्याविरोधात ही निदर्शनं करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुरंदर तहसील कार्यालयावर युवा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सासवड इथल्या शिवतीर्थावरून निघालेला मोर्चा शासनाचा निषेध आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. साताऱ्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या वर्षीची थकीत रक्कम आणि चालू वर्षाच्या गाळपाची रक्कम अजूनही मिळालेली नाही. ही रक्कम मिळावी या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. साताऱ्यामध्ये अहमदनगरला जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावणी आणि पाण्यासाठी टँकर सुरू करावेत आणि कांद्याला 500 रुपये अनुदान मिळावं या मागणीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पारनेर तहसील कार्यालयासमोर त्यांनी जागरण गोंधळ घालून आंदोलन केलं. विहिरींच्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळावे त्यासाठी जालन्यातल्या परतूर उपविभागीय कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांनी 6 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय, पण शासनानं त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. शिस्त लावण्याच्या नावाखाली इचलकरंजी नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची दडपशाही सुरू आहे. छोट्या व्यावसायिकांच्या गाड्या उचलून परस्पर विल्हेवाट लावली जाते याच्या निषेधात नवीन युवक संघटनेनं काल आंदोलन देखील केलं. फेसबुक लाईव्ह करत लातूर शहरातल्या औसा रोड परिसरातल्या एका तरुणीनं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि या मुलीचं फेसबुक लाईव्ह 450 लोक पहाटे पाहत होते. लाईव्ह पाहणाऱ्या काही व्यक्तींनी तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली होती. बुलढाणा जिल्ह्यातल्या बाबुलखेड येथे 24 वर्षांच्या महिलेनं आपल्या दोन्ही मुलांचं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. प्रसूतीदरम्यान मृत्यू झालेल्या मीरा एखंडे यांच्या प्रकरणात माजलगावमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. संबंधित डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोनसाखळी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळल्यात. 159 मोबाईल, सोने चांदीचे दागिने असे एकूण 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशिकमध्ये सध्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महावितरणच्या भूमिगत केबलिंगचं काम सध्या सुरू आहे. शहरातले अनेक रस्ते खोदण्यात आलेत आणि त्यामुळे नाशिककर चांगलेच संतापले आहेत. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाजवळ पारीक पूल म्हणजेच वाहनधारकांसाठी अडचणीचा ठरतोय. ट्रॅफिक जाम सातत्यानं इथे होतोय. महापालिकेकडे यावरच्या तक्रारी देऊनही पालिकेनं कोणतीही कारवाई केलेली नाही. नागपूर बुलढाणा एसटीचा अकोल्यातल्या बाळापूरजवळ भरधाव टिप्परनं धडक दिल्यानं अपघात झालेला आहे. 7 प्रवासी जखमी झालेत. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भुसावळ महावितरण कर्मचाऱ्यांनी 24 तासांचा संप पुकारला होता. 210 मेगावॅटचे संच बंद करण्याचं धोरण थांबावं, कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू ठेवावी आणि 3ही कंपन्यातली रिक्त पदं
तातडीनं भरली जावी या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. जालन्यामध्ये देखील खासगीकरणाला विरोध करत प्रलंबित मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारलेला आहे. 72 तासात वीज पुरवठा खंडित झाला तर मात्र ग्राहकांची गैरसोय होऊ शकते. राज्य सरकारच्या अधिपत्याखाली महावितरण महापारेषण निर्मिती या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सध्या आंदोलन सुरू आहे. 500 कर्मचाऱ्यांनी जिल्हाभरात परभणीतही आंदोलन केलं. भुसावळ ऑर्डिनन्स फॅक्टरीमधल्या कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत 23 ते 25 जानेवारी दरम्यान देशातल्या सर्व ऑर्डिनन्स फॅक्टरीमधले कामगार संपावर जातात. खासगीकरणासह केंद्राच्या नवीन धोरणांचा विरोध केला जातोय. गुहागर आंबलोली भातगाव मार्गावर अज्ञात व्यक्तींकडून जांभ्या मातीचे ढीग तिकडे टाकण्यात आले, त्यामुळे अपघाताची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे. पर्यटक देखील या मार्गाचा सातत्यानं वापर करतात. हे ढीग लवकरात लवकर बाजूला करण्याची गरज व्यक्त होतीये. कोकणामध्ये चिपळूण गोवळकोट रस्त्याचं काम नागरिकांनी बंद पडलंय. काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. कंत्राटदाराला घेरावही घातलाय आणि काम पुन्हा करू देण्याची मागणीही केली आहे. राज्य परिवहन विभागाचे कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत. 7वा वेतन आयोग लागू झालेला असला तरी या कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी वाढलेली नाही आणि वेतन आयोगाचा फायदा न झाल्यानं वेतन वाढीसाठी पुन्हा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग 3ऱ्या दिवशी बंद पुकारण्यात आला. शेतकऱ्यांशी वाद झाल्यानं व्यापाऱ्यांनी हा बेकायदा काल बंद पाळला होता. हिंगोलीमधल्या राजवाड्यात शेकडो वर्षांपासून अप्पादेव यात्रेत नवस फेडण्यासाठी अघोरी परंपरा तिथे पार पाडली जाते. नवस पूर्ण झाल्यावर भाविक दगदगत्या आगीतून चालतात. आगीतून चालल्यानंतर भाविकांना कोणतीही इजा होत नाही अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. बारामती वनविभागाच्या कार्यक्षेत्रात चिंकारा हाणांची संख्या मोठी आहे आणि प्राण्यांच्या वाढ तिकडे सध्या भटकंती खूप वाढते. पाण्यासाठी नुकत्याच जन्मलेल्या चिंकाराच्या पाडसाला मोरगाव जवळच्या चैताळ वस्तीमध्ये नुकतंच जीवदान मिळालेलं आहे. पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावर महिला रिक्षा चालकांचं आता अधिराज्य असणार आहे, कारण 100 महिलांना एकाच वेळी रिक्षा चालवण्याचा परवाना देण्यात आला. दापोलीतल्या तत्कालीन ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच आणि गोरगरिबांचे डॉक्टर अशी ओळख असलेले स्वर्गीय डॉक्टर मोहन गुजर यांच्या नामफलकाचं काल अनावरण झालं. दापोली ग्रामपंचायत असताना डॉक्टर गुजर यांनी दूरदृष्टिकोन ठेवून अनेक विकास कामं हाती घेतली होती. कोल्हापूरच्या पंचगंगाला वाचवण्यासाठी भूमाता जागर चळवळ सुरू करण्यात आलेली आहे. उगमापासून संगमापर्यंत ही जागर रॅली काढण्यात आली. नंदुरबारमध्ये शासकीय ग्रंथोत्सव सुरू आहे. दुर्गाबाई विद्यालयातून ग्रंथदिंडीने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. लेझिम पथक आणि मल्लखांब करत शहरात वाचन संस्कृती रुजवण्यासाठीचा प्रचार करण्यात आला. पुण्यामध्ये श्री रंगदास स्वामींच्या पुण्यतिथी शतकोत्सव महोत्सव सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. 3 दिवस ही यात्रा असेल. भाकरी आणि आमटीच्या महाप्रसादासाठी 35हून अधिक डाळींपासून बनवल्या जाणाऱ्या आमटीची वाजत गाजत तिथे मिरवणूक काढली जाते. लाखो भाविक हा प्रसाद घेण्यासाठी गर्दी करत असतात. नारायणगावमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं ग्लोबल कृषी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. उच्च गुणवत्तेचा भाजीपाला, फळं, फुलं आणि विषमुक्त अन्नधान्य या प्रदर्शनात पाहता येणार आहे. दापोलीमध्ये निवृत्त सैनिकांचा जल्लोषात सन्मान करण्यात आला. अनेक सैनिक हे थेट सीमेवर तैनातही होते. शत्रूशी 2 हात करण्यातही त्यांचा वाटा होता. बच्चे कंपनी आणि तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी हा या सन्मान सोहळ्याचा उद्देश होता. छत्रपती शिवराय आणि शंभूराजे पालखी भेट वंबेगाव तालुक्यात पेठ इथे दाखल झाली. किल्ले शिवनेरी जुन्नर ते किल्ले पुरंदर असा हा पालखी सोहळा असतो. 13 जानेवारीला पुरंदर किल्ल्यावर हा पालखी सोहळा दाखल होईल.